श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरू. येत्या 30 डिसेंबरला म्हणजे वर्षाच्या शेवटी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. ही ह्या वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही आल्यामुळे ह्या चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे. संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जातं आणि हे व्रत केल्याने गणपती बाप्पांचे सदा आशीर्वाद आपल्यावरती राहतात. बुद्धीची देवता, ज्ञानाची देवता म्हणून गणपती बाप्पांना संबोधलं जातं. ते विघ्नहर्ता आहेत आणि त्याचबरोबर सुखकर्ता देखील आहेत. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणपती बाप्पांच्या पूजनानेच केली जाते, जेणेकरून त्या शुभकार्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न हे येत नाही. यामुळेच पहा, उद्या शनिवार आहे आणि संकष्टी चतुर्थी देखील आहे. तर आपल्याला गणपती बाप्पांना समर्पित असणारी ही संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पांची विशेष अशी पंचोपचार पूजा करायची आहे. त्यांना अभिषेक घालायचा आहे. त्यांना जलाने त्याचबरोबर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. त्यांना आवडणाऱ्या दुर्वा ह्या त्यांना अर्पण करायच्या आहेत. त्यांना जास्वंदीचं फूल जास्त आवडतं, लाल जास्वंदीचं फूल त्यांना अर्पण करायचं आहे. या सर्व आवडणाऱ्या गोष्टी जर आपण गणपती बाप्पांना अर्पण केल्या तर गणपती बाप्पा आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात. आणि पहा, त्यांना आवडणारे मोदक जर तुम्हाला शक्य असेल बनवणं तर नक्की बनवा आणि त्यांना अर्पण करा. जर मोदक बनवणं शक्य नाही तर मग तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य जरी दाखवला तरी चालेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुर्वांचा अतिशय प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपण भरपूर सारे उपाय देखील आज ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत. मुलांच्या प्रगतीसाठी, पैसा टिकण्यासाठी, घराच्या प्रगतीसाठी, त्याचबरोबर घरामध्ये काही संकट, अडचणी, दारिद्र्य असेल तर ते नष्ट होण्यासाठी, त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करण्यासाठी, लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकण्यासाठी भरपूर सारे उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर पहा, मुलांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर मुलांचे काही दोष असतील मुलांना लागलेले, त्यांच्यामध्ये काही नकारात्मक शक्ती असेल किंवा वाईट बाधा त्यांना लागलेली असेल किंवा मग ते खूप चिडचिडपणा करत आहेत, ऐकत नाहीत, त्यांच्या अभ्यासामध्ये मन लागत नाही, नोकरीमध्ये त्यांची प्रगती होत नाही, तर मग आपल्याला हा एक उपाय मुलांसाठी करायचा. या उपायासाठी आपण एक नारळ घेणार आहोत आणि हा नारळ घेताना पाणी असणारा नारळ घ्यायचा आहे आणि तो आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायचा आहे. हा नारळ आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधल्यानंतर आपले जे मुलं आहेत तर त्या मुलांवरून तो नारळ उतरवायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि हा उपाय आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरातच करायचा आहे. तर काय करायचं आहे, हा जो नारळ आहे तर तो मुलांवरून आपल्याला उतरवायचा आहे आणि उतरवल्यानंतर आपल्याला तो गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचा आहे. आणि हा उपाय आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरातच करायचा आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करताना मुलांच्या ज्या इच्छा आहेत तर त्या आपल्याला व्यक्त करायच्या आहेत. अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे. या उपाय केल्यामुळे मुलांच्या ज्या बी समस्या असतील, अडचणी असतील त्या सर्व दूर होऊन जातात आणि मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होते आणि कोणत्याही प्रकारचे अडथळे त्यांच्या भवितव्यामध्ये येत. आता बघा, आपल्याला जो दुसरा उपाय आहे तर तो घरातील संकट, अडचणी दूर करण्यासाठी करायचा आहे. आपल्या घरात जे क्लेश होतात, भांडणं होतात, जे संकट असतात, अडचणी असतात ते दूर होण्यासाठी, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी निर्माण होण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर पहा, 21 मोदक आपल्याला गणपती बाप्पांना दाखवायचे आहेत. 21 करणं शक्य नसेल 11 करा. तर 11 मोदक जरी आपण गणपती बाप्पांना दाखवले तरी चालेल. परंतु असा हा एक उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये काही कलेश, भांडण वगैरे होत असतील, आपल्या घरामध्ये सुख
सुखशांती नसेल तर यासाठी करायचा आहे. त्याचबरोबर ओम गण गणपती नमः या मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे. त्याचबरोबर जे आपली मुलं आहेत तर त्या मुलांकडून अथर्व शीर्षाचं पठण करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर गणपती स्तोत्र आपल्याला त्यांच्याकडून म्हणून घ्यायचं आहे. तर पहा, आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत नाही, लक्ष्मी टिकत नाही, आपल्या घरामध्ये पैसा येत नाही, तो टिकत नाही, यासाठी त्याचबरोबर आपल्या हातून जर जास्त पैसा खर्च होत असेल, आपल्या घरामध्ये जेवढा पैसा येतो त्याच्यापेक्षा जास्त पैसा आपल्याकडून खर्च होतो आणि आपल्या घरामध्ये आपल्या मेहनतीनुसार आपल्याला पैसा हा प्राप्त होत नाही, तर यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर यासाठी आपल्याला गणपती बाप्पांना हिरवे मूग अर्पण करायचे आहेत. तर एका वाटीमध्ये हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि ते घेऊन आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे. तिथे गेल्याच्या नंतर गणपती बाप्पांना ते हिरवे मूग आपल्याला अर्पण करायचे आहेत, म्हणजे तिथे आपल्याला ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला तर पहा, तुम्ही एखाद्या वाटीमध्ये घेऊन जाऊ शकता किंवा मग द्रोणमध्ये घेऊन जाऊ शकता किंवा मग एखादी मातीची पंती असेल त्यामध्ये सुद्धा हे हिरवे मूग भरून घेऊन जाऊ शकता. आणि तिथे आपल्याला ती पंती तसेच ठेवायची आहे आणि तिथे बसून आपल्याला गणपती चालीसाचं पठण करायचं आहे. असं केल्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते, लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहते, आपल्या घरामध्ये कुठून ना कुठून पैसा यायला लागतो. आणि त्याचबरोबर आपला जर काही व्यवसाय असेल तर तो व्यवसायसुद्धा त्या व्यवसायामध्ये प्रगती होते. नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये सुद्धा प्रमोशन वगैरे होते. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला उद्या करायचा. आता बघा, हा जो उपाय आता मी तुम्हाला सांगणार आहे तर तो उपाय तुम्हाला नवरा बायकोमध्ये जर भांडणं होत असतील किंवा एकमेकांमध्ये प्रेम राहिलेलं नसेल, एकमेकांमध्ये प्रेम टिकण्यासाठी, त्याचबरोबर बायकोने नवऱ्याचं ऐकण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर त्यांच्यामधले मतभेद दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला एक सुती धागा घ्यायचा आहे. तर काय करायचं, आपल्याला तो धागा घ्यायचा आहे. तर तो धागा थोडासा कच्चा असतो, पहा, लगेच ओढला की तुटतो, असा धागा घ्यायचा आहे. आणि तो धागा आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचा आहे. आणि चरणाशी अर्पण करताना ओम विघ्नेश्वराय नमः, ओम विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा जप करत आपल्याला तो तिथे अर्पण करायचा आहे. यानंतर पहा, आपल्याला 11 वेळा असं मंत्र म्हटल्यानंतर तो धागा आपल्याला उचलायचा आहे, त्याला 7 गाठी मारायच्या आहेत आणि तो धागा आपल्याला आपल्याजवळ ठेवायचा आहे. तर पहा, आपल्या पतींना एखाद्या व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल त्यामध्ये जर यश संपादन होत नसेल किंवा त्यांचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल, त्यामध्ये यश प्राप्त होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आणि नवरा बायकोमध्ये जर काही भांडणं होत असतील, ते भांडणं दूर होण्यासाठी, एकमेकांशी प्रेमाने राहण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे. तुम्हाला मी बरेच उपाय सांगितलेले आहेत आणि ह्या उपायापैकी जो उपाय तुम्हाला करणं शक्य होईल, तुमच्या जशा अडचणी आहेत त्यानुसार तुम्ही उपाय करत चला. हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व संकट अडचणी दूर होऊन तुमच्या घराची, मुलांची, सर्वांची प्रगती होईल.